हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इतेनादतो ज्ञानराज्य आटविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ। कालच्या चिंतनामध्ये 35 नंबरच्या 6व्या अध्यायातील श्लोकाचा विचार, त्याच्यावर त्या माऊलींची एक ओवी आपण विचारात घेतली होती। वैराग्य आणि अभ्यासाचं महत्त्व जे आहे ते परमार्थ क्षेत्राबरोबरच आपल्याला व्यवहार क्षेत्रामध्ये सुद्धा उपयोगाचं आहे। काही गोष्टी सोडाव्या लागतात, बाजूला कराव्या लागतात, आणि दुसऱ्या गोष्टी, काही गोष्टी आपल्या मनाला सवय लावायला लागते, त्यासाठी अभ्यासाची नितांत आवश्यकता असते। याचा विचार भगवंत मांडायला लागलेले आहेत। भगवान म्हणतात, असंशयम महाभावो मनोदुर्निग्रहम चरम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येनच गृह्यते। तुला मननिग्रह करण्यास जर अवघड आणि चंचल वाटत असलं तर तू अभ्यासाच्या आणि वैराग्याच्या आधारानं तू तुझं मनाचं चंचलत्व घालू शकतोस। पै वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुरीनी एक अवसरे स्थिरावेल। कुठेतरी केव्हा तरी ते स्थिर होईल आणि तू ते करत राहा। म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता साध्याचा विचार न करता साधनाचा विचार करायचा। कारण साध्य हे साधनांती प्राप्तच असतं। मग त्याचा विचार करून चालणार नाही, तर साधन बरोबर होते की नाही, व्यवस्थित होते की नाही, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे। आणि त्या साधनासाठी वैराग्याने अभ्यासाचा आधार घ्यावा लागतो, असं मत भगवंत मांडायला लागलेले आहेत। 420 नंबरची ओवी काय, आता एक मनाचा स्वभाव एक सांगितलेला आहे, वरती मनाचं एक उलट गोष्ट सांगितली होती, आणि अर्जुनाच्या मुखामध्ये त्या ओव्या सापडलेल्या होत्या की काय, जे मन जे आहे ते कैसे केवडे, पाहो म्हणून तरी न सापडे, राहटावया तोडे त्रैलोकिया। नंतर म्हणतात ते ऐसे कैसे घडेल, मरकट समाधी येईल, का राहा म्हणितल्या राहिलं महावात। वर्णन कसं केलंय मनाचं, मागच्या आपण काही चिंतनामध्ये बघितलेलं आहे। बुद्धी ते सळी निश्चयाती टाळी, धैर्यशी हातवळी मिळवून जाये, विवेकाती भुलवी संतोषाची चाल लावली, बैशी तरी हिंडवी दाही दिशा, निरोधले घेऊ वाव। काय सुंदर विचार मनाचा मांडलाय, खराय ना। आणखीन एक उलटी त्याची खरी गोष्ट भगवंतांच्या मुखात आहे, आणि ती गोष्ट आता आपण विचारात घेतली पाहिजे। का जे या मनाचे एक निके म्हणजे चांगली गोष्ट आहे, एक चांगला गुण आहे। जे देखिले गोडीची या ठाया सोखे, जे पाहिलेलं असतं, भोगलेल्या विषयाशी आवड निर्माण झाली की त्या ठिकाणी त्याचं तो सुखवतं, तिथं म्हणजे जायला त्याला बरं वाटतं। तरी केतुलेनी म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायजे, म्हणून त्याला काय करावं, आत्मसाक्षात्कारजन्य जे सुख आहे, ब्रह्मसुख, आत्मसुख ज्याला म्हणलेलं आहे, तेच सुख श्रेष्ठ आहे असं त्याला सांगावं। कारण त्याला जर चांगलं वळण लावलं तर ते चांगलं करतं असं भगवंत म्हणतात। आणि खरंच आहे, आपल्याला पण अनुभव आहे। आपण जर एखादी मनाला सवय लावून ठेवली चांगली, तर ते मन चांगल्या सवयीची आवड त्याच्यात निर्माण होते। त्याला जर वाईट सवय लावून ठेवली तर त्याची वाईट अशी आवडणीच्या बद्दलची निर्माण होते। म्हणून या मनाचं एक वैशिष्ट्य आहे असं भगवंत सांगतात। एक वैशिष्ट्यपूर्ण असा गुण आहे की जे भोगलेले विषय जे असतात आणि त्याची गोडी उत्पन्न झाली तर त्याच्याच नादाला लागतं। मग चांगलंच दिलं विषयाच्या ऐवजी त्याला आत्मसाक्षात्काराची गोडी
आत्मसुखाची गोडी जर त्याला लावली तर निश्चित ते तिथंच रमेल. जर त्याला नामाची गोडी लावली तर ते नामामध्येच रत होईल. त्याला विषयामध्ये घातलं तर ते विषयामध्ये रत होईल. म्हणून आता एक चांगला गुण आहे, अर्जुनानं त्याचे वाईट गुण सांगितले आणि ते खरे पण आहेत. अर्जुन सांगतो म्हणजे काय अतिशयोक्ती करत नाही, ते तुमचं आमचं भाषांतर करतो. आम्ही कसे आहोत हे अर्जुन सांगतो. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि भगवंत सांगतात ते जीवनमुक्त कसे असतात आणि काय करतात आणि साधना कशा प्रकारची करायची आहे ते सांगतात. त्या मनाचा एक उत्तम गुण असा आहे की ते मन जर चांगल्या ठिकाणी जर आपण लावलं तर त्याचे उत्तम असे रिझल्ट्स आपल्याला मिळायला लागतात. म्हणून का जे या मनाचे एक निके जे देखील या गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीत जायजे. त्याला अनुभव सुख म्हणजे आत्मसाक्षात्काराचं सुख श्रेष्ठ आहे. औसं कौतुकानं विनोदानं ध्यानयोग किंवा हठयोग सारख्या कष्टदायक साधनांच्या सुरुवातीला आश्रय न करता साधूचे संगतीत त्याने केलेल्या सद उपदेशाच्या द्वारा दाखवी जावे. जर जरा कठीण काम करायला लावून ना, गप्प बस. अरे गप्प बस म्हणजे ते लहान मुलासारखं आहे. लहान मुलाला मग इंजेक्शन द्यायला म्हणजे गप्प बसायचं भुलीचं मग ते राहू शकत नाही. पण त्याला खेळणं दिलं तर आणि तेही योग्य दिलं तर आणि तेही त्यातनं अभ्यास मिळेल असं दिलं तर, असं खेळणं की जे त्याला आवडतंय आणि ते शाळेच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे असं जर बाळाला साधन दिलं तर बाळ खेळेलही आणि अभ्यासही होईल. किती सुंदर माऊली सांगतात बघा की ते म्हणतात त्याला अनुभव सुखाची कौतुके दे. असं सुखाची त्याला चटक लाव की ते सुख तुझ्या दृष्टीनं उपयुक्त आहे आणि दुसरी गोष्ट तुला ते त्रस्त करणार नाही. बाळ शांतही होईल म्हणजे आम्हाला त्रास देणार नाही, गडबड करणार नाही, आईला काम करायला सवलत देईल. आणि दुसरी गोष्ट नुसतं खेळत नाही ते तर खेळता त्याचा अभ्यास पण सुरू आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी एकाच वेळी झाल्या. जे टार्गेट असलेली आहे त्या टार्गेट मनाला अशी एखादी अनुभवाची गोष्ट दे की त्याला अशी एखाद्या गोष्टीची चटक लाव की त्या चटकमुळे ते स्थिर होईल. म्हणून त्याला आत्मसाक्षात्काराची चटक तर डायरेक्ट जर त्याला मुद्दाम जर ध्यानालाच बसवायला लागलो आपण ना तर ते ध्यान करणार नाही. नामालाच बस आत्ताच्या आता आणि मनात कुठलाच विचार आणू नकोस असं त्याला जमतच नाही. विचार येणारच. मग त्याला सोपं द्यायचं. जरा कीर्तनाला जा, जरा प्रवचनात बस, जरा श्रवण कर, जरा ज्ञानेश्वरीचा ते 100 ओव्या वाचत चल. असं छोट्या गोष्टीची आवड उत्पन्न करून द्यावी. आता छोट्या गोष्टीतून त्या मनाला अशी सवय लागेल की ते म्हणेल ह्याच्या पुढचं काय आहे ते मला पाहिजे. कारण त्याला कुठलं अनुभव सुखाची कौतुक दिले ना त्याला ते कौतुकानं विनोदानं आपण त्याला अनुभवाचं सुख दिलेलं आहे. म्हणजे चाटवलेलं आहे. मधाचं जरासं चाटवलं ना जिभेला की ते मध हवंच असं कसं वाटते जराशी चटक त्याची लागली की. तसाच प्रकार मनाला अशी एखादी चटक लावावी की ज्यामुळं ते काय करेल त्याचं मूळचं जे काय आहेत ना गुण त्याला दुर्गुण म्हणूया आपण. काय मरकटासारखं आहे, नाचतं, आत्ता आहे इथं आणि गेलं आभाळात असं बहिणाबाई म्हणतात. किंवा ते काय होईल एरवी राहटावया थोडे त्रैलोकिया 10 दिशाला भटकतं. हे त्याचे दुर्गुण आहेत. पण ते दुर्गुण विसरून जाईल कारण ते त्याचे दुर्गुण नाहीत. आपण त्याला जी सवय लावलेली आहे त्यातनं ती त्याला लागलेली सवय असते. म्हणून आपण त्याला अनुभवाचं सुख द्यावं असं माऊली म्हणतात. म्हणून मनाचं एक वैशिष्ट्य की त्याला चांगल्या छंदाची सवय लागावी आणि एकदा तो छंद लागला ना असा आत्मसुखाचा, भजनाचा, सत्संगाचा तो छंद लागला की त्या छंदामध्ये त्याला आवड उत्पन्न होईल. तुकोबा म्हणतात ना माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद गोविंद. माझ्या मनाला गोविंदाचा छंद लागो. आता गोविंदाचा छंद लागला तर ते त्याला त्यातली आवड उत्पन्न होईल. त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये विकार नाहीच होणं मनाला परवडत नाही. कारण विकारावर त्याचं अस्तित्व अवलंबून आहे. काम क्रोधादी द्वेष मत्सर करणं, वाईट चिंतन करणं हे त्याचे मूळचे स्वभाव आहे आणि त्याच्यावरच त्यांचं अस्तित्व त्या मनाचं आहे. म्हणून
मनाला एक वेगळ्या प्रकारचं मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो त्याला मॅनेज करावं लागतं, मनावर काम करावं लागतं. आणि मनावर काम करण्यासाठी शास्त्र आपल्याला सांगतं तर त्या मनाला एक गोष्ट आहे, शांत करावं. म्हणजे मनाला काय करावं, नष्ट करून टाकावं. आता मन शांत व्हायला नामासारखा प्रभावी उपाय आपल्याकडे संतांनी आणून दिलेला आहे. पहिली गोष्ट आहे, मनाला शांत करा. मनाला शांत कशानं होईल, तर नाम घेतल्यामुळं नाम घेता मन निवे, असं तुकोबा म्हणतात. दुसरी गोष्ट, त्याला शुद्ध करावं. शुद्ध झालेलं मन शांत पण होतं. शुद्ध करावं म्हणजे काय, त्याला वाईट विचार आणि विकारांपासून दूर करण्यासाठी त्याला सत्संगामध्ये ठेवावं, त्यामुळं ते शुद्ध होतं. आणि नाहीतर शांतही नाही आणि शुद्ध नाही तर जे वाहवणार आणि कुठं वाटेल तिथे जाणार आहे त्याला ताब्यात तरी ठेवावं. तिसरी गोष्ट काय, एक त्याला शांत करावं, दुसरं त्याला शुद्ध करावं, नाहीतर त्याला ताब्यात तरी ठेवावं. तिन्हीपैकी एक गोष्ट जर आपण करू शकलो तर त्या मनाचे विकार आपोआप शांत होतील. आणि विकार शांत झालेलं मन हे शांत होतं आणि आपल्याला आत्मस्वरूपाचा अनुभव आणून देतं. त्याला चांगल्या सवयी लागल्या पाहिजेत. म्हणजे उदाहरण आपण घेतलं की त्याला एकदा समजलं पाहिजे की माझं हे अस्तित्व जे आहे हे खरं नाही, माझं हे सुख जे आहे हे खरं सुख नाही. तर जे आत्मसुखाशी मी एकरूप व्हायला पाहिजे असं त्याला कळलं पाहिजे. म्हणून ईश्वर तत्वाच्या आकर्षणाने त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न हा एक अभ्यास आहे. म्हणून ईश्वर तत्वाचं आकर्षण त्याला लावलं पाहिजे आणि त्या ओढीने त्यापासून विचलित करणारी जी आकर्षणं आहेत हे सोडायला लावलं पाहिजे. दोन गोष्टी करायला लावतात आपल्याला, ते वैराग्य आणि अभ्यास, दोन्ही गोष्टी आहेत. इथं मुलं, टागोरांच्या कवितेमध्ये मुलं आहेत की जे नदीच्या काठाला किल्ले बांधणारी मुलं जी आहेत ती नदीच्या काही काठी मुले घरं बांधतात आणि संध्याकाळ झाली की घराची आठवण झाली की ती किल्ले सुद्धा मोडून टाकतात, त्याच्यावर नाचतात. केवढं मोठं धाडस आहे बघा. हे जे किल्ले बांधण्याची अवस्था आहे ना, ही किल्ले बांधणं म्हणजे आसक्ती आहे. ठीक आहे, प्रपंचाची घरं मुडकी तुडकी बांधूया आपण, पण ज्यावेळी आपल्याला घराची आठवण येते म्हणजे आत्मसुखाची ओढ लागते ना, त्यावेळी त्या प्रपंचाकडे दुर्लक्ष करायला पाहिजे. जसं मुलं नाचतात, त्यांना मी बांधलंय असा अहंकार नसतो, कारण बांधला असा शब्दच नसतो. कारण वाळूचेच किल्ले वाळू घसरून जाणारे असते, वाळू नाश पावणारी असते आणि ती घरं टिकत नाहीत आपल्या खऱ्या घरासारखी. वाळूची घरं उद्ध्वस्त होतात. प्रपंच हे वाळूचं घर आहे, म्हणून ते बांधताना त्या मुलांना अहंकार नाही आणि दुसरी गोष्ट सोडताना आसक्ती नाही. बांधताना कर्तृत्वाचा अभिमान नाही आणि तेच सोडताना त्याची आसक्ती पण शिल्लक राहत नाही. आमचं असं होतंय काय प्रपंचामध्ये? रवींद्रनाथ टागोरांची ती छोटीशी कविता आहे की घराच्या नदीच्या काठाला किंवा समुद्राच्या काठाला वाळूत घरं बांधणारी मुलं रविवारच्या सुट्टी दिवशी जातात आणि त्या वाळूची घरं बांधतात, वाळूचे किल्ले करतात. संध्याकाळी जेव्हा आपल्या घराची आठवण होते तेव्हा त्यावरती ते नाचतात. त्यामुळे अहंता त्यांचा नसतो. म्हणून हळूहळू आपल्या भोगातून चित्त बाहेर काढलं पाहिजे आणि त्यासाठी त्याला कुठली आठवण करून द्यायला पाहिजे? तुझं वाळूचं घर हे तुझं खरं घर नाही, तुझे आई बाबा आणि तुझं घर तिकडे आहे तुझ्या कॉलनीमध्ये, ह्याला त्याची आठवण झाली पाहिजे. आपण मनाला, जशी इथं मुलं आहेत तसं ते मन आहे, इथं वाळूचे किल्ले आहेत तसा तो प्रपंच आहे. सोडणं हे एक त्या प्रकारचं वैराग्य आहे. घराची आठवण होणं हा एक विवेक आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण टप्प्याटप्प्यानं करायला लागलो तर निश्चित, जशी मुलं नाचून जातात ना, आपल्याला नाचायचं राहू दे, पण आसक्ती सोडून अहंकार रहित होऊन हे जग, हा देह सोडताना कुठल्या प्रकारची दगदग आणि तळमळ होता कामा नये. मनाला त्याची शिकवण दिली पाहिजे आणि मन शिकतं. मनाला अनुभव सुखाची कौतुके देई जत जायचे म्हणतात माऊली. त्याला अनुभवाचं सुख द्या. अनुभव म्हणजे खऱ्या सुखाचा अनुभव आणून द्या. ते खोट्या सुखामध्ये आत्तापर्यंत रमलेलं आहे, त्याला खोट्या सुखातून बाहेर काढा आणि अरे हे तुझं खरं सुख नाही, हे खोटं आहे आणि ते खोटं सुख तू सोड आणि तुला खरं सुख दाखवतो चल. म्हणून त्याला काय करायला पाहिजे? देखील या गोडीची या ठाया सुखे, तिकडलं सुख जर दाखवलं तर ते विषय सुखाला काय करेल? लात मारून देईल. कारण पुढे जाईल, मला म्हणेल विषय सुख नको आहे. मुलं जशी आपले किल्ले मोडतात का? त्यांना त्यांच्या घराचं आठवण आहे. त्यांचं खरं अस्तित्व ते घर आहे, त्यांचे आई बाप तिथं आहेत,
या सगळ्या गोष्टीची आठवण झाल्यामुळं त्यांना ते खरं सुख वाटतं. पण दिवसभर ती रमली होतीत का नाही, रमावं, आपला प्रपंच करावा, घरं बांधावी, पण ती वाळूचीच किल्ले आहेत, वाळूचीच घरं आहेत हे समजावं. आणि हे घर माझं खरं घर नाही, तर ते माझं घर खरं आहे इथं तुझं काहीच नाही. भुल्ला आहेस काय, आलास जेथून आलाशी जाई जेथीच आते ते, जेथून आलास ना तिकडे जा तू, असं समर्थ बोलतात ना आत्मारामध्ये. जिथून आलास तू तिकडे जा. म्हणून ईश्वर तत्वाच्या आकर्षणाकडे, त्याला जाण्याचा प्रयत्न करायला लावणं हा अभ्यास आहे. भगवंताची आठवण त्याला करायला लावणं हा अभ्यास आहे. आणि इतर ओढीपासून विचलित करणारी जी आकर्षण आहेत, आपल्याला ओढ लावणारी प्रापंचिक आकर्षण आहे, त्या आकर्षणापासून त्याला बाहेर काढणं, तिथं त्याला तोडून आणणं त्या मनाला, हे वैराग्य आहे. मनाला अशा ज्या विषय सुखात जे अडकून बसलेलं आहे तिथून त्याची ताटाटूट केली पाहिजे आणि त्याला बरोबर आहे त्या ठिकाणी जे म्हणजे आत्मसाक्षात्काराचं सुख जे आहे त्या सुखाकाग नेलं पाहिजे. म्हणून मनाचं चांगलं गुण याच्यामध्ये सांगितलेले आहेत. फार सुंदर होईल एकनाथी भागवतमध्ये सुद्धा बघा, या मनाची एक उत्तम गती, जरी स्वयं लागले परमार्थी, तरी दाशी करी चारी मुक्ती, दे बांधुनी हाती परब्रह्म. मागच्याही चिंतनामध्ये आपण ही पाहिली होती की ज्यावेळी मनाची एक उत्तम गती, मनाचे एक चांगलं काम काय आहे बघा, की त्याला जर स्वयं लाविले परमार्थी, आपण जर त्याला परमार्थाला लावलं, तरी दाशी करी चारी मुक्ती, चारी मुक्ती ते बांधून आपल्याकडे आणतं, दे बांधुनी हाती परब्रह्म, भगवंताची प्राप्ती करून देतो. कशामुळं, जर त्याला चांगले उत्तम गतीला लावलं, तर योग्य मार्गाला लावलं तर ते योग्य प्रकारचं काम करतं. म्हणून विषयाचं ध्यान मनानं करण्यानं जर त्याचे संस्कार होतात आपल्यावरती, आपण विचारात घेण्यासारखा मुद्दा आहे बघा. आपण जे जे विचार करतो, ध्यायंत विषयानं पोसा, संगेस्ते शोप जायते, संगात संजायते, कामात क्रोधाभिजायते. दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला विषयाच्या ध्यानानं ते काय होईल, येसने पतन, मनाचं जे आहे त्या जीवाचं पतन होतं. विषयाच्या स्मरणामुळं, विषयाच्या चिंतनामुळं पतन होतं. विषयाचं ध्यान मनानं करण्यानं तर त्याच्यावर संस्कार होतात. तर भगवंताचं चिंतन केल्याने तो का प्रकट होणार नाही सांगा बघू. जरी विषयांची नुसती आठवण जरी काढली, म्हणजे मी पूर्वी कुठंतरी चांगली एखाद्या पदार्थाचं टेस्ट घेतली होती आणि त्या पदार्थाची आठवण काही दिवसानं वर्षानं जरी झाली, तरी आपल्या समोर तो पदार्थ समोर येऊन उभा राहतो. किती दिवसात, अनेक दिवसात. मग जर भगवंताची आपण आठवण जर काढली सतत, जसा पदार्थाची आठवण आपण काढतो तसं भगवंताचं चिंतन जर केलं तर तो का प्रकट होणार नाही. आणखीन एक मुद्दा त्यामध्ये बघा, विषय जवळ तरी असतात का हो, विषय जवळ नसतात. विषय कुठंतरी दूर असतात आणि त्याच्या केवळ चिंतनाने वृत्ती मात्र विषयाकार होऊ शकते. नुसत्या चिंतनाने, फक्त तो विषय जरी जवळ नाही, फक्त त्याच्या चिंतनाने वृत्ती विषयाकार होते. तर भगवत चिंतन केल्याने मन भगवत रूप का होऊ नये. आणि त्याच्या पुढचा मुद्दा, विषय दूर आहे तर वृत्ती विषयाकार होते आणि भगवंत आत आहे, तर मग तू भगवत रूप का होऊ नये वृत्ती. त्या आणायला कुठं तो विषय आणायला कुठं दूर जावं लागते का आम्हाला, नाही. भगवंत हा माझा स्वतःचा मूळ विषय आहे, तो माझ्याकडे आहे. आणि हे प्रपंचातले विषय जे आहेत ना, ते कुठंतरी दूर आहे. आणि ते दूर आणायला हे नाथांचं चिंतन आहे बरं काय. नाथ भागवतामधलं फार सुंदर चिंतन नाथांनी केलेलं आहे. मला वाटते 11व्या अध्यायामध्ये, एकनाथी भागवताच्या 11व्या अध्यायामधलं चिंतन अतिशय मार्मिक असं नाथ बोलतात. आणि ते म्हणतात, जर विषय दूर असतील आणि त्याची लगेच विषयाकार वृत्ती होते, लगेच काय होतं, त्यांनी नाथांनी बायकोचं उदाहरण दिलेलं आहे. काय उभ्या येतात नाथ भागवतातल्या जरा बघा. जो करी विषयाचे ध्यान, तो होय विषयी निमग्न. जो करी विषयाचे ध्यान, तो होय विषयी निमग्न. जो करी माझे चिंतन, तो चैतन्य घन मीची होय.
भगवंत बोलतात उद्धवाला, जो माझं चिंतन करतो तो चैतन्य घन मीच होतो, माझं स्वरूप त्याला प्राप्त होतं. उदाहरण त्यासाठी दृष्टांत कसा देतात बघा. स्त्री गेली असता माहेरी, ध्यानाची प्रकटे जिव्हारी. बायको आहे माहेरामध्ये, पण तिचं ध्यान मात्र जिव्हारी म्हणजे कुठं? हृदयाच्या ठिकाणी. तिचं चिंतन चालू आहे. हावभाव कटाक्षवरी, तिचे हावभाव पण लक्षात यायला लागले. अशी बोलते, असे करते, बायको आहे माहेरी. सकाम करी पुरुषाते, एक 50 किलोमीटरच्या 100 किलोमीटरवर माहेरी असणारी बायको जर हिथं राहून पुरुषाला जर सकामता निर्माण करत असेल नुसत्या कटाक्षानं, खरं पाहता ती इथं शरीरानं नाही तर फक्त चिंतनानं आहे. म्हणून दृष्टांत दिलेलं आहे नाथाने. जी स्त्री गेली असता माहेरी, ध्यानाची प्रकटे जिवारी, हावभाव कटाक्षवरी, सकाम करी पुरुषाते. नसते स्त्रियेचे ध्यान करिता, इथं जवळ स्त्री नसताना तिचं जर ध्यान करता प्रकट दिसे यथार्थता. नसलेल्याचं ध्यान केल्यावर प्रकट होते, मी स्वतः सिद्ध हृदय असता सहजे मद्रूपता चिंतिता मज. अरे मी तुमच्या हृदयातच आहे, मला प्रकट करावं लागत नाही, मी मुळात प्रकट आहे. मग मी सोपा काय, प्रपंच सोपा. आठवायला सोपा कोण? काय किती मार्मिक ओव्या टाकल्यात बघा भागवतामध्ये. आणि जर विचार असा जर केला तर विषय कुठंतरी असतात तो, आणि त्याच्या नुसत्या स्मरणानं आपल्या चित्तवृत्ती अशा चळवळीत होतात, कुठंतरी असतं. आणि हे सगळं जर अशा भावना निर्माण होत असतील तर भगवंताच्या चिंतनामध्ये अशा अष्टसात्विक भाव का जागृत होऊन येत आपले? माझ्याजवळ माझे सद्गुरू आहेत, ज्ञानेश्वर माऊली मला साक्षात उपदेश करत आहेत, असा भाव का करू नये आपण सांगा बघू. जर विषयाचा भाव निर्माण केल्यावर वृत्ती विषयाकार होत असेल तर माझ्यात आतमध्ये असणारा भगवंत जवळ असून सुद्धा मी त्या भगवत रूप का होत नाही? विषयाकारच थोडा सहजपणाने होतो, भगवतकार का होत नाही? भगवत रूप मद्रूप, सहजे मद्रूपता चिंतिता मज. मद्रूपता म्हणजे माझ्यात तू, तुझी तद्रूपता म्हणजे माझ्याशी एकरूप असेल. कारण ज्या विषयांचं ध्यान करतो ते विषय लांब असून आपल्यामध्ये त्या वृत्ती बळावतात. पण जर भगवंत जवळ असेल तर त्याच्या चिंतनाने का वृत्ती मद्रूप होऊ नयेत? भगवंताच्या आकाराचं आकार का धारण करू नये त्या वृत्तीनं? असा फार सुंदर असा विचार एकनाथी भागवतामध्ये मांडलेला आहे. आपल्या चिंतनासाठी फार उपयोगाचा आहे. म्हणून आपण इथं संदर्भ रेफरन्स त्याचा घेतलेला आहे, नाथ भागवताचा. फक्त काय आहे, मनाला गोडीच लावायची आहे ना. मन कशाचं चिंतन करतं? विषयाचं. मग विषयाच्या चिंतनाच्या ठिकाणी बदलून काय आणायचं आहे? देवाला आणायचा, संतांच्या वचनांना चिंतनासाठी आणायचं. ओव्या आणायच्या ज्ञानेश्वरीतील, तुकोबांच्या गाथेतील अभंग आणायचे, आचार्यांचे श्लोक आणायचे आणि त्याचं चिंतन करायचं आहे. ज्या ठिकाणी विषयाचं चिंतन आहे, प्रपंचाचं चिंतन आहे, व्यक्तीचं चिंतन आहे, त्या ठिकाणी तेथे कल्पना करावी. कल्पनाच करण्याचा मनाचा स्वभाव आहे ना. मग चांगल्या कल्पनेची गोडी आपण त्यांना का देऊ नये? जर कल्पनाच करतो ना, एरवी कल्पना ती 6वे शब्द वापरलेला आहे, वर्णनच माऊलीने पुढे केलेलं आहे. हे सगळं कल्पनेतलं आहे. मग कल्पना चांगल्याची का करत नाही आपण? जर त्याला चांगल्याची कल्पना मनाला करायला लावली तर ते काय होईल? ते ज्या मनाची एक निके जे देखिलिया गोडीच्या ठाया सुके, म्हणून अनुभव सुखची कौतुके दावीजित जायजे. म्हणून त्याला अनुभवाचं सुख देऊन टाक. आणि म्हणून ते काय होईल? त्याला लाचावेल. लाचावले मन लागलीशी गोडी, ते जीवेन सोडी ऐसे झाले. काय संतांचं तुकोबांचा अभंग आहे बघा. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे, मी तुझं पाहे पांडुरंगा. आणि काय म्हणतात? लाचावले मन लागलीशी गोडी, ते जीवे सोडी ऐसे, ते जीवेन सोडी ऐसे झाले. किती वर्णन तुकोबांचा अभंग, सगळ्या संतांचे अनुभव जे आहेत ते त्यांनी आपल्या त्या शब्दातून व्यक्त केलेले आहेत. आपल्यालाही ते अनुभव यावेत अशी अपेक्षा आहे त्यांची. आणि त्यानुसार इथं वर्णन केलं की मनाला चांगलं वळण लावावं, म्हणजे मन चांगलं वागायला लागेल. म्हणजे माऊलींनी सुचवलेला उपाय आपण करायला पाहिजे ना.
करायला पाहिजे, 100% वापरात आणायला पाहिजे. त्याला अभ्यास द्या, त्याला वैराग्य उत्पन्न करायला पाहिजे. वैराग्य कसं करायचं ते आणि मग सांगतात. तू सांगितलंस मनाचे सगळे दुर्गुण आहेत म्हणून, पण त्याचा उत्तम गुण एक सांगतो म्हणतात भगवंत. तो उत्तम गुण त्याच्याकडनं करून घे, ते सगळे वाईट गुण त्याचे निघून जातील. हा मुद्दा इथं मांडलेला आहे. फार सुंदर. 420 नंबरची ओवी. पुढचा 36 नंबरचा श्लोक आहे. त्या श्लोकावर आपण बघायचं आहे. असंयत आत्मना योगो दुष्प्राप इति मे मती वशात्मना तू यतता शक्य अप्तुम उपायता. ज्याने मनाला वश केले नाही, भगवंत म्हणतात, त्याला योग प्राप्त होणं कठीण आहे. म्हणजे सगळा परमार्थ मनावर अवलंबून आहे. मग आता मनाला जर आपण वळण लावलं नाही तर ते कठीण आहे. असं काय माझं मत आहे. आता भगवंताचं मत म्हणजे हे सगळ्या जगाचंच मत असलं पाहिजे. त्याला आपण क्रॉस करू शकत नाही. की जर काय म्हणतात, असंयत आत्मना योगो दुष्प्राप. दुष्प्राप म्हणजे प्राप्ती होणं अवघड आहे. जर असंयत मन असेल तर हा योग प्राप्त होणं, ध्यान योग, अवघड आहे. म्हणून इति मे मती, माझं हे मत आहे, वशात मना तू येता शक्यो ऑप्तू उपायता. परंतु काय पुढे म्हणतात बघा, ज्यानं हे मन वश केलं किंवा मनाला वश करण्याचा जरी प्रयत्न जरी करतो, त्याला ह्या उपायानं योग प्राप्त होणं मात्र शक्य आहे. मी जे उपाय सांगितलेत, शास्त्रानं जे उपाय सांगितले, त्यांना हा योग प्राप्त होऊ शकतो. अगोदर म्हणतात निगेटिव्ह बोललेत बरं का, पण त्याच्यावरला उपाय सुद्धा सांगितला. जर मनाला तू वश केलं नाहीस ना तर तुला जन्मात मुक्ती मिळणार नाही. कारण मुक्ती मिळायची आहे ती मनापासून मिळायची आहे. कुणापासून मिळायची आहे? संसारापासून नाही. संसार जड आहे. मनापासून. मनानं कल्पना केली म्हणून संसाराची अनुभूती आपल्याला येते. मन जर लय पावलं तर संसार उडाला, संदेह पिटला, पूर्णतोची झाला. तुका म्हणे, तुकाराम महाराज साखळी अभंगामध्ये बोलून जातात, अरे एकदा ती कल्पना संपली ना, ही सांज, ही संकल्पाची सांज जे लोपे, ते अखंडची आहे स्वरूपे. शंका जात खेव लोपे, साप पण माळेचे. सगळा संसार संपून जातो. सापाला मारायला कुठल्या काट्या आणायच्या आहेत का, काय कुऱ्हाडी आणायचे आहेत, काय कुठल्या बंदुक्या आणायच्या आहेत? त्याला तो साप नाही असं फक्त जाणायचं आहे. ती दोरी आहे, तो साप नाही असं जाणायचं आहे. संसार नाही, ही झाली ही मिथ्या वार्ता, समर्थ म्हणतात. आता ही मिथ्या वार्ता आम्हाला पटत नाही, राहू दे तिकडं. परंतु मनाचं मनपण, मनाला वश केल्याशिवाय आपल्याला योगाची प्राप्ती होणार नाही. परंतु जो प्रयत्न करतो आणि मनाला वळण लावण्याचा प्रयत्न करेल, त्याला मात्र हा योग प्राप्त होईल. म्हणजे पुन्हा पॉझिटिव्ह आपल्याला त्यांनी सांगितलेलं. अगोदर निगेटिव्ह बोलल्यासारखं वाटतं, भीती वाटते, पण भीती ती कशाबद्दल घातलेली आहे? आपल्याला खरं कळावं म्हणून सांगितलेलं आहे. हे मन सहजासहजी तुला वश होणार नाही, त्यासाठी त्याला चांगला अनुभव आणून दे. आणि या श्लोकामध्ये सुद्धा तेच सांगतात. म्हणून असंयत असलेल्या मनाकडून योग होणं अवघड आहे. असंयत शब्दाचा अर्थ आहे का? जे ताब्यात नाही ते मन नाम कसं घेईल सांगा बघू, ते ध्यान कसं करेल सांगा? ताब्यात नसलेलं मन जे सतत सतत नुसता प्रपंचाचाच विचार करतं, प्रपंचाच्या कल्पना करतं, प्रपंचाचे संकल्प विकल्प त्याच्यातून बाहेर पडत असतील, तर नाम कसं घेईल ते सांगा बघू मनापासून? तोंडानं नाम होईल आणि मनानं भरकटणं होईल. भरकटायला न्यायला लावतं आपल्याला, बैसवी तरी हिंडवी धाई दिशा, वर्णनच केलेलं आहे ना. एवढी एरवी राहटावं या थोडे त्रैलोक्य या. 3 लोकामध्ये फिरतं वश न झालेलं मन. पण जर मना आता लागलीशी गोडी, आता ते मनानं सोडे ऐसे झाले. तुकोबांचा अनुभव कसा आहे मात्र? लागलीशी गोडी काय म्हणतात ते, आता 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 दृष्टीपुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. आणि लाचावली म्हणून लागलीशी गोडी, ती लाचावलं पाहिजे ना. विठ्ठलाच्या मूर्तीला माझ्याकडून कासावीस व्हायला पाहिजे, माझ्याकडून ती मूर्ती काढून कुणी घेऊ नका म्हणून माझ्या चित्तात असलेली असा कासावीस झालं पाहिजे.
प्रपंचाचं एखादं सुख कुणी वरवडून घेतलं तर कसा कासावीस होतो, तसं कासावीस भगवंताबद्दल होणं ज्यावेळी जमेल त्यावेळी हा योग प्राप्त आहे, सोपा आहे असं भगवंत बोलतात. आता आपण त्याच्यावर माऊलीने केलेलं भाष्य 421 नंबरपासूनच्या ओळीचं बघूया आपण. एरवी विरक्ती जयाशी नाही, जे अभ्यास निरगती काही, तया ना कळे हे आम्हीही न म्हणू काही. तया ना कळे काय म्हणतात, ज्यांना वैराग्य नाही, अभ्यासाकडे कधी वळतच नाहीत, त्यांना मन वश होत नाही, हे आम्हाला मान्य नाही का, म्हणजे मला मान्य आहे ते पण मान्य कधी मी करेन, जे अभ्यासाकडे ज्यांची ओढच नाही, ज्यांना वैराग्याचा पत्ताच नाही, अशा लोकांना त्या योगाबद्दलची काय अनुभव असणार आणि त्याच्याबद्दलची आवड का उत्पन्न होणार आहे. असं असंयत असलेल्या मनाला योग जमणारच नाही. आणि असंयत मन या शब्दाचा अर्थ माऊली सांगतात विरक्ती जयाशी नाही, वैराग्य ज्याच्याकडं नाही, अभ्यासी न रिगते काही. मन भटकण्याला कारण अभ्यास नाही आणि दुसरं गोष्ट वैराग्य नाही. वैराग्य म्हणजे विषयासक्ती असणं, विषयाबद्दलची ओढ, ह्या ओढीमुळंच आपल्याला हा योग जमणार नाही. आणि ओढ जावावी म्हणून अभ्यास काय केलाच नाही, काहीतरी प्रयत्न तरी करायला पाहिजेत ना. पण त्या मनाला जर गोडी लावली तर ते मन चांगलं काम करेल. एरवी विरक्ती जयाशी नाही, जे अभ्यासी न रिगती कही, तया ना कळे हे आम्ही न म्हणू काही. हे आम्ही न म्हणू काही एकदम वाचलं किती लक्षात येते, तो पाठीमागच्या ओळीतला तुकडा आहे, पाठीमागच्या तुकड्यातले शब्द आहेत, पण ते आपण असा अन्वय करून घेतला. तया ना कळे कुठं, जे अभ्यास न रिगते काही तया ना कळे, त्या ना कळणार नाही. किती वरडून सांगा, ज्यांचं मन सतत भरकटतं, ज्यांना वैराग्याचा पत्ताच नाही, ज्यांना अभ्यास करायची सवय नाही, मांडी मारून बसायचं नाही, कोणती गोष्ट समजून घ्यायची नाही, का ऐकायला बसायचं पण ऐकण्याकडं लक्ष नाही, वाचायला बसायचं पण नुसते शब्दच वाचत जायचं, त्या शब्दातरी माझं काय देणं घेणं आहे अशा त्या ओव्या वाचताना विचारच करायचा नाही. आणि मी पारायण केलं, मी गाथा वाचली, मी विवेक सिंधू पूर्ण झाला, आता पंचदशी घेतलेली आहे, पण का घेतलीस, कशाला घेतलीस एकदा बघ, तिकडं लक्ष आहे काय तुझं, त्यातला एखादा श्लोक लावून बघितलास काय तुझ्या जीवनाशी, नसेल तर लाव असं माऊली बोलतात. जरा विरक्ती ठेव आणि थोडीशी का असना अभ्यासाची सवय त्या मनाला लाव, म्हणजे वैराग्य नाही तर अभ्यास सुद्धा होणार नाही. म्हणून विषयाबद्दल दोषबुद्धी नसेल तर, मिथ्यात्वता नसेल तर योग तुझ्याकडून होणार नाही. म्हणून विषयाबद्दलचे दोषच दिसले पाहिजेत. माणसाला सवय मुळची काय आहे हो, दोष काढण्याची सवय. काय पण दिसलं ना, माणसं समोर दिसला तर त्याच्यातले दोष काढायचे, कोण बोलायला लागला, भाषण करायला लागला तर त्याच्यातले दोष काढायचे. बघा, कोण चालायला लागला त्याच्यातले दोष काढायचे, कोणी कपडे नवीन घातली त्यातला दोष काढायचा, कोणी घर नवीन बांधलं त्याच्यातला दोष काढायचा. आता हीच सवय विषयांच्यात दोष काढायला काय येणं झाली काय समजत नाही. दोष काढायची सवय आहे ना, मग विषयातले का दोष दिसत नाहीत. विषय थोडे, या विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. माऊलीचं वर्णन करतात की विषयात दोष दिसत नाहीत, विषय गोड वाटतात. आणि दुसऱ्या माणसाला कुठं तरी प्रशंसा कर म्हटलं, कोणीतरी चांगली कपडे घातली, कुणी चांगली गाडी घेतली, कुणी घर बांधलं, चांगलं म्हणणार नाही, त्यातला दोषच काढत बसणार. अशी दोषवृत्ती जी आहे ती सगळीकडे आहे, हिथं मात्र माणूस वापरत नाही. म्हणून विषयाबद्दल जोपर्यंत दोषवृत्ती निर्माण होणार नाही, दोषबुद्धी निर्माण होणार नाही, मिथ्यात्वाचा निश्चय त्या विषयाबद्दलचा होणार नसेल तर त्या व्यक्तीला योग जमणार नाही असं भगवंत बोलतात. आणि विषयासक्त मन हेच आपल्या साधनेतला प्रतिबंध आहे. खरी अडचण कोणती, विषयाकडं धावणारं मन हेच साधनेतला मुख्य अडथळा आहे. सर्वांनी आपण लक्षात आम्ही सर्वांनी घेतलं पाहिजे, तुम्ही आम्ही, की विषयासक्त आमचं मन आहे, म्हणूनच आपल्याला योग साधन, नाम साधन, ध्यान साधन जमत नाही. प्रल्हादाला जेव्हा हिरण्यकशिपूचा वर समोर झाला, खांब्यातून प्रकट झाले भगवंत, त्यावेळी भगवंताने प्रल्हादाने त्यांची आराधना केली आणि त्यांना शांत व्हायला सांगितलं. प्रल्हादाने सांगितल्यानंतरच भगवंत शांत झालेत. अशा अवस्थेमध्ये एवढे ते खवळलेले होते,
कारण एखाद्या भक्तावर झालेला अन्याय भगवंत कधी सहन करत नाहीत बरं काय. भगवंताला शिव्या दिल्या तर भगवंत गप्प बसतील, त्यांची विटंबना केली तर गप्प बसतील, पण भक्ताला काय कोण बोलत असेल ना त्याला ते बरोबर धडा शिकवतात. ही गोष्ट आपण मागच्या बघितलेली आहे की ग्लानीर साधून काय ना, साधूंचं रक्षण आणि परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृता. आता हे विनाश म्हणजे विनाशित कुणाचा विनाश करायला, तर दुष्कृत्य करणारी जी आहेत त्यांचा विनाश. प्रल्हादांच्या जवळ खवळलेले भगवंत शांत झाले आणि त्यावेळी भगवंत म्हणतात की तुला काही मागायचं असेल तर माझ्याकडून मागून घे. त्यावेळी प्रल्हादाच्या तोंडात हा श्लोक गाठलाय भागवतामध्ये आणि तो काय बोलतो, अज्ञानी एखादा असेल, एखादा पामर, एखादा विषयासक्त आहे प्रापंचिक अज्ञानी, ज्याप्रमाणे विषय प्राप्तीसाठी व्याकुळ किंवा कासावीस होतो तसं माझं मन तुझ्याविषयी कासावीस आणि व्याकुळ होऊ दे. काय मागणी मागितलेली आहे बघा. आपण काय मागतो देवाकडे, प्रपंच मागतो. आणि प्रल्हादासारखा भक्त काय मागतो, जसे विषयासक्ते लोभी माणसं जशी आसक्त झालेली असतात प्रपंचावरती आणि कासावीस होतात, व्याकुळ होतात, तसं माझं मन तुझ्या प्राप्तीसाठी, तुझ्या भेटीसाठी व्याकुळ आणि कासावीस होऊ दे असं मागणी केलेलं आहे. म्हणून विषयासक्तीपेक्षा परमेश्वराची प्रीती जी आहे अधिक महत्त्वाची आहे. मागच्या एका चिंतनामध्ये, अगोदरच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेलं होतं की माझी विषयासक्ती सुटत नाही म्हणून मी परमार्थच करणार नाही, ही बाब चुकीची आहे बरं काय. विषयासक्ती सगळ्या जीवांचा स्थायी भाव आहे, तो लवकर सुटत नाही. पण दुसरा स्थायी भाव का वापरू नये आपला, भगवंत प्राप्तीसाठी सुद्धा मला नरदेहास दिलेला आहे. मोक्षाचं व्यवस्थित सिस्टमॅटिक सगळी व्यवस्था माझ्या शरीरामध्ये आहे मोक्ष प्राप्त करण्याची. असं हे यंत्र आहे. मोक्ष प्राप्त करून देणारे यंत्र म्हणजे शरीर आहे. पण त्या शरीराचा वापर त्यासाठी आपण करतो का. म्हणून इथं म्हणलेलं आहे नुसत्या विषयासक्तीपेक्षा परमेश्वरावरची प्रीती जी आहे ना ती फार महत्त्वाची आहे आणि त्या प्रीतीलाच भक्ती म्हणतात. जेव्हा असा अनुराग भगवंताविषयी होईल, त्याला भेटण्याविषयीची तळमळ आपल्या मनामध्ये निरंतर राहील ना, त्यावेळी ते मन करेल काय हो, साधन होईलच ना त्या मनाकडून. दुसरं काय त्याची अपेक्षा असेल का, कारण त्याच्याजवळ विरक्ती आलेली असते. म्हणून म्हणलेला आहे विरक्ती जयाशी नाही जे अभ्यासी न रिगती काही तया ना कळे हे आम्ही न म्हणू काही. माऊली बोलतात ना, विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. आपलं जे साधनेचं भांड जे आहे ना, जी साधना आपण रोज करतो त्या साधनेला छिद्र आहेत. कसली आहे तर मोहाची, प्रापंचिक आकर्षणाची ही साधनं आहेत, छिद्र आहेत. आणि या छिद्रातून आपण जे भरलेलं ज्ञान असतं, आपण केलेली रोजची साधना आहे, ती साधना सगळी निघून जाते त्यातून. किती भरावं आणि इकडून बाजूला जाणार. करतो ह्याचं फक्त समाधान. मी रोज करतो बरं काय, ज्ञानेश्वरी वाचतो, नामाला तासभर बसतो, नंतर सत्संगाला जातो करतो. पण भोकं कोणी बुजवायची, ती जी छिद्र आहे ती छिद्र अगोदर बुजव. आणि ती बुजवलीस ना तर फारसं काही धडपड करायची गरजच पडणार नाही. बऱ्याचशा चांगल्या गोष्टी आतमध्ये पडतील आणि त्याचा साठा करता येईल. म्हणूनच माऊली म्हणतात विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. परी यमनेमाची या वाटा न वचिजे काही वैराग्याची सेन करीजे. केवळ विषय जरी ठाकीजे बुडे देऊन केव्हा नुसतो विषयातच बुडलेला असतो. खाओ पिओ मजा करो अरे हा जन्म परत नाही, चला फिरा दंगा करा मजा करा, हे सगळं विषयामध्ये बुडणं. काहीतरी नियम काहीतरी लावून ठेवायला पाहिजेत ना मनाला. त्या हे सगळे जे अष्टांग साधन सांगितलेलं आहे 6व्या अध्यायातलं, हे यमनियमाची वाटा नवची. जे यमनियमाच्या वाटेला जर जायचं नसेल, काही वैराग्याची सेन करीजे, वैराग्याची आठवण देखील करत नाही. से म्हणजे आठवण बरं का, एका शब्दामध्ये केवढा अर्थ आहे बघा. माऊलींचा शब्द आहे से म्हणजे आठवण. ती वैराग्याची आठवण सुद्धा नसते. केवळ विषयरूपी या दलदलीमध्ये ते बुडलेलेच असतात. केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी, फक्त विषयामध्ये असतात, बुडलेले असतात. म्हणून मन निग्रहाचा जरा सुद्धा प्रयत्न करत नाहीत. मग त्यांना नियम साधता येतील का सांगा बघू. काय आहेत ना, काय ईश्वर प्रधान, अहिंसा, सत्य, काय सगळं आहे याचा विचारच कधी केलेला नसतो. मग त्यामुळे मन वश होत नाही.
शास्त्र सांगतं मनाकडच्या दोन वृत्त्या आहेत, एक शुद्ध मन असतं, एक अशुद्ध मन असतं. त्यामुळं शुद्ध मनानं चांगला परमार्थ होतो. मनो ही द्विविधम प्रोक्तम शुद्धम च अशुद्धम एवच अशुद्धम काम संकल्पम शुद्धम काम विवर्जितम. शास्त्राचं वर्णन शास्त्राने केलेलं आहे बघा. हे मनो ही द्विविधम प्रोक्तम, दोन प्रकारची मन सांगितलेली आहेत. शुद्धम च अशुद्धम एवच, एक शुद्ध एक अशुद्ध. अशुद्धम काम संकल्प, अशुद्ध मनात फक्त कामाचे इच्छेचे संकल्प होतात. आणि शुद्ध काम विवर्जिता, इच्छेरहित होणारं जे मन असतं ते शुद्ध असतं. ज्या ठिकाणी इच्छा नसतात त्या ठिकाणी ते शुद्ध होतं. म्हणून बहिर्मुख मन असेल, सारखं बाहेर धावणार असेल तर ते अशुद्धच असतं ना. आणि बाहेरची अशुद्धता ते घेऊन येऊन आणि परत विकारी बनतं आणि त्याला साधना करणं कठीण जातं त्या मनाला. म्हणून अंतर्निष्ठ तितके तरले, अंतर्भ्रष्ट तितके बुडाले, हे वर्णन जे समर्थ करतात ना, बरोबर आहे. अंतर्भ्रष्ट शब्दाचा अर्थ आहे ज्याचं मन नेहमी बहिर्मुख असतं त्याचा उपयोग होत नाही. ज्याचं मन अंतर्मुख होतं त्याला साधना जमते. त्यामुळं रजोगुण जर आम्ही हळूहळू कमी केला, आपण मागच्या बघितले रजोगुणाचे काय हालचाली असतात त्या, तर सगळ्या क्रिया मनाच्या हालचाली थांबतात आणि मन शांत होतं. पण प्रयत्न तर केलेच पाहिजेत, प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी माऊली म्हणतात वैराग्याची सेन करीजे, वैराग्याची आठवण तरी करा. ज्यानं कधीच त्याचा आठवण केलेली नाही त्याला काय समजणार आहे. हे वैराग्याची शिवण देखती विवेकाची भाषा नेनती, ते मूर्ख केवी पावती मध्ये ईश्वराते. 4थ्या अध्यायामध्ये आपण बोललोय त्याच्याबद्दल. काय बोलतात बघा, वैराग्याची भाषा त्याला काही कळतच नाही. वैराग्याची शिवण देखती म्हणजे वैराग्याच्या बाँड्रीवर पण जात नाही, सीमेवर सुद्धा जात नाहीत. वैराग्य प्राप्त करायचं सोडाच, वैराग्याच्या शिवेवर सुद्धा जात नाहीत. आणि विवेकाची भाषा नेणती ते मूर्ख म्हणतात माऊली. केवी पावती मज ईश्वराते, ते कसं त्यांना ईश्वर प्राप्ती होईल सांगा बघू. म्हणून त्या मनाला रजोगुणातून बाहेर काढलं पाहिजे आणि त्याला अशा मोहातून बाहेर काढून, दलदलीतून बाहेर काढून चांगल्या ठिकाणी त्याला काही दिलं पाहिजे. अनुभवाची चटक लावली पाहिजे. एक फार सुंदर दोहा आहे बघा. होई विवेक मोह भ्रम भागा तब रघुनाथ चरण अनुरागा. आपल्या तुलसी रामायणातला दोहा आहे बघा. होई विवेक मोह भ्रम भागा. जर विवेक झाला ना तर मोह आणि भ्रम निघून जातं. कधी तब रघुनाथ चरण अनुरागा, त्याच वेळी भगवंताची खरी भक्ती घडते, अन्यथा घडणार नाही. म्हणून हा मोह जाण्यासाठी या मनाला शुद्ध करून घेतलं पाहिजे, शांत करून घेतलं पाहिजे. म्हणजे ते मन काय होईल, यमनेमाच्या वाटेनं जाईल, वैराग्याची आठवण काढेल आणि विषयाच्या डोहात बुडी मारायची ती बंद करेल. इथं काय खरं नाही म्हणणार, विषय मला काय करणार आहे, त्रासदायक आहेत, दुःख रूप आहेत, मिथ्या आहेत, असं एकदा त्याची खात्री झाली, त्याला खात्री करून द्या. हे बघ, तू तुझे नातलग म्हणतोस, तुझ्या संकटाच्या समय आलेत का असं त्याला शिकवून ठेव. म्हणजे नातलगत अडकलेलं तुझं मन आपोआप बाहेर पडेल. मित्रमंडळी तुझे म्हणत होतास की ज्यांना तू मदत केलीस माझ्या मदतीला येतील, पण तू आजारी पडलास, तुला विचारलंच नाही कुणी. आता तुझा भ्रम गेला ना, भ्रम गेला तरच ईश्वराबद्दलचा अनुराग तुझ्या मनामध्ये निर्माण होईल, अन्यथा येणार नाही. तू सगळ्यांना माझं म्हणतोस, हा तुझा भ्रम आहे. खरं जेव्हा तुझ्या मनाला कळेल त्यावेळी ती मन तिथून उठेलच उठेल. कारण धक्का त्याला बसेल की हे चुकीचं किती आहे हे त्याला कळेल आणि ते मन पुन्हा त्या विषयामध्ये डुबायला जाणार नाही, असं माऊली म्हणतात. फार सुंदर विचार 422 नंबरच्या ओळीमध्ये सांगितलेला आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा श्रीगुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.